काश्मीर येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर जो गोळीबार केला, या गोळीबारामध्ये 26 जण मृत्युमुखी पडले। त्या घटनेनंतर संपूर्ण देश एक आक्रोश व्यक्त करतोय, संताप व्यक्त करतोय। संपूर्ण काश्मीरमध्ये आपण जर पाहायला गेलं तर एक शांतता, तणावपूर्ण शांतता सध्या दिसून येते। या काश्मीरमध्ये त्या पर्यटकांसह महाराष्ट्रातून देखील हजारो पर्यटक गेले होते। हे पर्यटक देखील त्या ठिकाणी अडकले होते, कारण काश्मीर बंद होतं। येण्याजाण्याच्या फ्लाईट्सला गर्दी होती, ट्रेनला गर्दी होती, तिकीटं मिळत नव्हती। असंच कल्याण तालुक्यातले कुटुंब होतं म्हात्रे, हे जे सहपरिवार 3 कुटुंब हे कटार येथे गेले होते। त्यांना काय अनुभव आला आहे ते कालच परतले आहेत। त्यांना काय अनुभव आला, त्यांना कुणी मदत केली आणि तिकडची परिस्थिती काय होती त्यांच्याकडूनच आपण आता जाणून घेऊया। म्हात्रे साहेब, काय सांगाल, काय नाव आहे तुमचं, तुम्ही कधी गेला होता? माझं नाव पिंटू मोतीराम म्हात्रे। आम्ही 21 तारखेला बांद्रावरून कटरामध्ये गेलेलो। 22 तारखेला संध्याकाळी 6 वाजता कटरामध्ये आम्ही पोचलो। तिथे पोचल्यानंतर आमचे जे आपले रेग्युलर फोन होते, सिम होते, ते बंद झाले आणि तिकडचे सिम घ्यायला लागतात, ते सिम घेतले आम्ही। 6-7 वाजलेले। त्याच्यानंतर आम्हाला बातमी कळाली की असं इथे हल्ला झाला आहे म्हणून। हल्ला झाल्याच्यानंतर आम्ही रूममध्ये गेलो। रूमवरून जे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी पास काढावं लागतात त्याच्यासाठी आम्ही खाली आलो चौकामध्ये। तर चौकामध्ये आंदोलन वगैरे चालू होता। त्या आंदोलनामध्ये मी पण सहभागी होतो। आपल्या हिंदूंचा मोर्चा होता, तिथे पुतळे वगैरे झाले त्याही। त्याच्यानंतर आम्हाला समजलं का इथे वातावरण एकदम गरम आहे म्हणून। तर आम्ही परत रूममध्ये गेलो। सकाळी दर्शनासाठी आम्ही 4 वाजता उठून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी 23 तारखेला निघून गेलो। दर्शन घेऊन 23 तारखेला संध्याकाळी 6 वाजता रूममध्ये आलो। रूममध्ये आल्याच्यानंतर प्रकाशदादा दूधकर यांचा फोन झाला। त्यांनी वैभवदादांशी कॉन्टॅक्ट केला, शुल्भाताईंशी, आमदार शुल्भाताईंशी कॉन्टॅक्ट केला। तर आमचं जे सकाळी पटणी टॉपला आम्हाला जायचं होतं सकाळी पाठी उठून, तर तिथेशी बसवाल्याला आम्ही फोन केला। तर ते बस आम्हाला सकाळी पिकअप करणार होती। तर त्या आम्ही फोन केला, त्यानंतर त्यांचं म्हणणं का आमची बस फोडली, आम्ही काही येणार नाही, आंदोलन वगैरे खाली चालू आहे सिटीमध्ये। त्या पटणीलाच ती बस फोडली होती? नाही, रस्त्याला कुठेतरी बस फोडलेली। आम्हाला सकाळी पिकअप करणार होतं, संध्याकाळी 7 ते 8 वाजता त्याची बस फोडलेली। तर मला सकाळी यायला भेटणार नाही, सगळं पूर्ण काश्मीर बंद केलेलं आहे। तर त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं का बाबा आम्ही घरी जायचं आहे। तर घरी जायचं आमची 27 तारखेला गोल्डन टेम्पलवरून रिटर्न ट्रेन होती आमची। तर आम्ही तिथे 23 तारखेपासूनच फसून राहिलेलो। तर आम्हाला पर्सनल गाडी पण सोडायला येत नव्हती आणि कटरावरून ट्रेन पण नव्हती। 25 तारखेला ट्रेन होती पण आम्हाला रिझर्वेशन भेटत नव्हता, कारण आम्ही जेंट्स लोक नव्हतं, लेडीज लोक होती, छोटी पोरं होती, त्याच्यामुळं आम्हाला तिथून हलता आलं नाही। तर जसं ताईंचा फोन झाला, वैभवदादांचा फोन झाला, त्याही कलेक्टर साहेबांना लगेच फोन केला। तहसीलदार साहेबांचा स्वतः मला फोन आला, आमच्या मंडलाधिकाऱ्याचा फोन आला का तुम्ही कसे आहेत, व्यवस्थित आहेत। ताईंचा 2दा-3दा फोन झाला, विचारपूस करत होते का तुमची तिथेशी कसं। तर तिथेशी आम्ही जिथे होते तिथेशी सेफ होतो रूममध्ये, पण बाहेर जरा परिस्थिती एकदम नाजूक होती। काय परिस्थिती होती म्हणजे एकंदरीत तिकडे पूर्ण तणाव होता, घोषणाबाजी चालू होती, काय होतं बाहेर? जे आपले कुत्रे वगैरे घेऊन, मसनी वगैरे घेऊन आर्मीने पूर्ण ताबा घेतलेला कटरा सिटीचा। आणि आमच्या या ज्या हॉटेलच्या खाली एकदम पूर्ण सिक्युरिटी वगैरे पूर्ण होती। म्हणजे हॉटेलमध्ये तुमच्यासोबत आणखी कोणी होतं? हॉटेलमध्ये आम्ही जास्त रूमच्या बाहेर निघलोच नाही। आमचे 3 फॅमिलीचे 3 रूम होते। त्याच्यानंतर जास्त खाली काय आम्ही गेलो नाही। खाली एकदा संध्याकाळी गेलो तेव्हा 10% लोक खाली बाहेर फिरत होती। दुकानामध्ये कोण नव्हता, बाजारामध्ये कोण नव्हता, तिथे बाहेर जास्त कोणच दिसत नव्हता, फक्त आर्मीने ताबा घेतलेला तिथे। आमदार मॅडमला फोन केल्यावर पुढे? आमदार मॅडमला फोन केला। आमदार मॅडमला सांगितलं की आमची येण्याची सोय होत नाही इकडेची, आम्हाला कसं तरी दिल्ली किंवा कल्याणपर्यंत याची सोय होत नाही। आम्ही प्लॅटफॉर्मला पण गेलेलो, तर तिथेशी त्यांचं म्हणणं का तात्काळ तिकीट निघू शकतं का, खूप गर्दी असेल तिकडे। आमच्या अगोदर 2 ते 3 दिवस आम्ही विचारणा केली ना प्लॅटफॉर्मला। 2 ते 3 दिवस लोक प्लॅटफॉर्मला झोपून होती तिथेशी, कोणाला भेटत नव्हतं तिकीट। कटार रेल्वे स्टेशन? हां, आम्ही पण त्यांच्यासारखं ट्राय करत होतो, तर आम्हाला ते तिकीट वगैरे भेटले नाही। आमदार मॅडमच्या माध्यमातून आम्हाला लगेच 23-24 तारखेच्या सकाळी वंदे भारतची सुविधा करून दिली आमदार मॅडमने, आणि त्याच्यामुळे आम्हाला शक्य झालं दिल्लीपर्यंत। गाड्या वगैरे चालू होत्या का या दरम्यान? गाड्या 10% चालू होत्या फक्त, पूर्ण सिटी बाकीचं बंद होते। लोकल गाड्या 10% चालू होत्या। स्थानिकांनी काही मदत केली तिकडे? स्थानिकांनी मदत मागायला आम्ही गेलोच नाही, सांगितलं नाही। वैभवदादांनी फोन केला का तुम्हाला तिथेशी काय पण मदत लागेल, आपल्या तिथे परिचयाची लोक आहेत, तुम्हाला काय तिथेशी त्रास होत असेल रात्रीच्या 2 वाजता 5 वाजता कधी पण फोन करा, तुम्हाला 2 मिनिटात तिथेशी काय पण सुविधा भेटेल, तुम्ही तसं रूम सोडू नका, वैभवदादांनी असं सांगितलं।
एकंदरीतच हा जो त्यांचा दिवसभराचा थरार होता, म्हणजे तिकडची शांतता, तिकडची परिस्थिती आता म्हात्रेंनी सांगितली आहे. याच दरम्यान त्यांना कल्याण पूर्वेतल्या ज्या आमदार आहेत भाजपच्या, सुलभा गायकवाड यांनी मदत केली. त्यांनी पक्षातल्या वरिष्ठांशी बोलून त्यांना तिकीट अरेंज करून दिलेत. आपल्यासोबत त्या देखील आहेत. ताई, काय सांगाल, जेव्हा तुमच्या मतदारसंघातल्या या 3 फॅमिली होत्या, या तिकडे गेल्यात, त्यांनी तुम्हाला घाबरलेल्या परिस्थितीत फोन केले, काय झालं त्या दरम्यान? आधी म्हणजे जेव्हा 2 दिवस होऊन गेलेले, पण मला वाटलं नव्हतं की इकडचं ह्या साईडचं कोणतरी आहेत म्हणून. जेव्हा यांचा आम्हाला सकाळी फोन आले तेव्हा आम्हाला माहीत पडले की पोसरीचे 3 फॅमिली तिकडे आहेत म्हणून. मग तेव्हा मी त्यांना घाबरलेले होते. मग त्यांना सांगितलं घाबरू नका, आपण इकडनं तुमची सोय करतो इकडे यायची. ते बोले आम्हाला इकडे थांबायचं नाही आहे, खूप तणाव आहे इकडे, तर आम्हाला घरी यायचं आहे म्हणून. मग मी त्यांना सांगितलं की घाबरू नका, आम्ही तुम्हाला तिकिटाची व्यवस्था करून देतो. आणि मग देवेंद्र भाऊंच्या याच्याने आणि वरिष्ठांच्या याच्याने आम्ही प्रयत्न केले. मग त्यांना आम्हाला तिकीटं कन्फर्म झाली. परत त्यांना फोन केलं का तुमची सकाळची तिकीटं मिळाली आहेत म्हणून. आज तुम्ही सकाळी आधी त्यांना भेटलात, ते आल्यावर कसं वाटलं तुम्हाला? खूप बरं वाटलं, कारण जो तणाव तिकडं होता आणि जे तिथे परिस्थिती झालेली ती खूप भयानक झालेली आहे. आपली माणसं आपल्या घरी आली का एक आनंद असतो, तो वेगळाच असतो. खूप बरं वाटलं त्यांना बघून. जो हल्ला झाला त्यात काय मागणी असणार तुमची त्या दहशतवाद्यांची? हल्ला झाला त्याच्यात तर ते ज्याने हल्ला घडवलेत त्यांना तर म्हणजे अशी शिक्षा व्हायला पाहिजे की परत त्याने आपल्या देशावर, आपल्या याच्यावर असे हल्ले नाही केले पाहिजेत. म्हणून मी सरकारला एकच विनंती करेन की जे आतंकवादी असू दे या कोणी असू दे, त्यांना शोधून त्यांच्यावर एवढी म्हणजे कठोर शिक्षा आणि त्यांना आपल्या देशाला परत हात लावायची हिंमत नाही झाली पाहिजे. एकंदरीतच काही पर्यटक अजूनही काश्मीरमध्ये अडकलेत, त्यांच्या देखील येण्याची व्यवस्था सरकारकडून केली जाते. मात्र कल्याणमध्ये हे जे पर्यटक आता आलेत त्यांनी तिथली काश्मीरच नव्हे तर काश्मीरच्या आजूबाजूच्या परिसरातील देखील ही परिस्थिती स्वतःच सांगितलेली आहे. अभिजित देशमुख, साम TV, कल्याण. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.